शिवनगर चौदरपाडा गावातील मान्य श्री कृष्णाजी वाकडे साहेब यांच्या निवासस्थानी 7 दिवसाकरिता गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे। त्यानिमित्ताने दिनांक 1/9/2025 रोजी विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ शिवनगर चौदरपाडा यांची हरिपाठ सेवा संपन्न झाली। मान्य श्री कृष्णाजी वाकडे साहेबांनी विठ्ठल प्रसादिक भजन मंडळीचे शालपुष्प व स्लीपर देऊन स्वागत केले। तसेच दिनांक 1/9/2025 रोजी त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने सर्व वारकरी मंडळीने त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। आज आपल्या गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने आमच्या घरी गणपतीचा सालाबादप्रमाणे आगमन होतो आणि त्या आगमनानिमित्ताने आज विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ शिवनगर यांच्या सहकार्यानं आणि सर्व उपस्थित असलेल्या वारकरी बंधूंच्या सहकार्यानं आज आमच्या घरी हरिपाठाचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो। कारण आपण पिठोरी अमावस्या दिवशी आपल्याला आमंत्रण केलं होता। आज 1 सप्टेंबर माझा वाढदिवस आहे। मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, परंतु वाढदिवस बोलल्यानंतर केक घेऊन येतात, शाल घेऊन येतात। तुम्हाला त्या दिवशी मुद्दाम बोललो नाही, मला मोठा कार्यक्रम करायचा होता, पण पावसाच्या मुलं आपण ते करू शकलो नाही। तर असू द्या, आपण या ठिकाणी नामचिंतन याच्यासाठी केला। गणपतीला प्रत्येक वर्षी विठ्ठल प्रसादिक भजन मंडळाचा हरिपाठ होतो, परंतु या वर्षी आजचा दिवस माझ्यासाठी विशिष्ट दिवस असल्यामुळं आज आपण या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम करून आणि आम्हाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण तुम्ही आलात आणि असेच येत राहा। आता आपण सर्वांनी आल्यामुळं आमच्या घरामध्ये गणपतीला जी शोभा वाढली आणि हा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणून नाही, तर आपल्या घरी गणपती आला ना अचानक त्याच दिवशी गौरीपूजन आहे आणि 1 सप्टेंबर हा माझा वाढदिवस असल्यामुळं आणि आपण हा हरिपाठाचा कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आता सर्वांचीच नावं घेण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही। नाव घेण्यात झाला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो। असंच आपल्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम कोणाच्या घरी पूजेचा असेल, गणपतीचा असेल, अनेक कार्यक्रम असतात, सुखादुःखाचे कार्यक्रम असतात आणि खरोखर आपला जो गाव आहे इथं पूर्वी हरिपाठ होत नव्हता। त्याला कारण असं होता का थोडीशी मंडळी होती आणि ती मंडळी फार जुनी मंडळी होती। त्यांच्या माध्यमातून या गावामध्ये भरपूर मोठा असा एक वटवृक्ष निर्माण झाला। मी मागे आपला 25वा वर्ष रौप्य महोत्सव त्यावेळेला मी एक वटवृक्षाचं एक चित्र काढला होता। केशवनी थोडासा केला की माझ्या आजोबाचं नाव खाली कसा, तर आजोबा मूळ होता त्यांचा, आजोबा आपले वारले होते, त्यांचे देखील आपण त्यांना चित्र देऊन नाव देऊन ते केलं होतं। खरोखर आपला शिवनगर गाव परमार्थामध्ये आपल्याला कोणी मागे सरवणार नाही, परंतु आपली एकता याच्यासाठी असली पाहिजे, निवडणुकीसाठी नाही। आपण प्रचार याच्यामध्ये परमार्थिक गोष्टीमध्ये एक असलो पाहिजे। आज आपण काही गोष्टी करत असताना भरपूर आज आपण कमवलेलं आहे। काय खजाना कमवला तर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये जवळजवळ 700 ते 800 वारकरी निर्माण झाले। याचं कारण काय? पूर्वजांची पुण्य आहे आणि तुम्ही सर्वजण ज्या ज्या ठिकाणी आमंत्रण करतात त्या ठिकाणी जाता, त्याच्यामुळं त्यांनाही आनंद वाटतो की माझ्या घरामध्ये एक हरिपाठ व्हावा आणि तो सर्व आपली मंडळी वेळात वेळ काढून जातो। त्याबद्दल मी खरोखर सर्वांना धन्यवाद देतो। गावोगावी हरिपाठ जातात पण ते बाहेरगावचे बोलवावं लागतात, परंतु आपल्या गावामध्ये बाहेरगावची माणसं आली नाही बोलणार नाही मी, आली तरी चालतील, परंतु आपल्या गावातली पुरेशी मंडळी होईल एवढी मंडळी आपली तयार झालेली आहे। कीर्तनकार आहेत, भगवतकार आहेत, सर्वच मंडळी आपली तयार झालेली आहे आणि अशीच प्रगती आपली वारकरी संप्रदायामध्ये व्हावी अशी मी वारकरी संप्रदायाचा उपाध्यक्ष असल्यामुळं विनंती करतो। कारण मी वारकरी संप्रदायाचा उपाध्यक्ष झालो, वारकरी नव्हतो। वारकऱ्यांना जर आम्ही मार्गदर्शन ज्या वेळेला करतो त्यावेळेला मग मी विचार केला तर माझी सौभाग्यवती म्हणजे पत्नी, तिने 4 वर्ष अगोदर वारकरीचा अनुग्रह घेतला होता आणि मग मी विचार करायला लागलो। आळंदी सारख्या ठिकाणी जर 2000-4000 लोकांना मी मार्गदर्शन सांगतो आणि जर आम्ही वेगळ्या पद्धतीचा खाना खात असेल
अन्न खात असेल तर ती सांगण्याची लायकी आमची नाही. म्हणून रोहिदास मी वारकरी याच्यासाठी झालो की ज्यावेळेला आम्ही बोलतो ते आम्ही केलं पाहिजे, करायला पाहिजे म्हणून. आणि सर्वांच्या आपल्या कृपा आशीर्वादाने आपण आळंदीमध्ये धर्मशाला बांधली, तशाच पंढरपूरमध्ये आपण 1,32,00,000ची जागा आपल्या सर्वांच्या माध्यमातून घेतली. आणि त्या माध्यमातून आज आपल्याला आपल्या भागातील उद्योजक, मी अनेक गोडाऊनवाले बघितले, अनेक शेड बघितले, पण असा शेड होणे नाही. का तर केडी लॉजिस्टिकचा उमेश शेठ यांनी आपल्याला संपूर्ण म्हणजे 5 माल्याची बिल्डिंग पूर्ण बांधून द्यायची त्यांनी तयारी दाखवली. करतो पण किती माल्याचा करतो हे बोलले नव्हते. मग त्या दिवशी महाराज मी बोललो मध्ये जो गोडाऊन व्यापारी व्यवसाय करतो तिथं आम्ही 1 रुपयाची पावती भरायला जात नाही. आपली पावती किती असेल सप्त्याची, फक्त 11,000 भरतो आपण, त्याच्यावर देतो. आणि आपला उमेश शेठ 11,000 देतो. आणि एक हसमुखभाई कचेरी आहे, तो न सांगता पैसे देतो, म्हणजे पावती फाडतोच आपली. उमेशभाई चंदाने याला खरोखर गणपती त्याला साखरा करतो, त्याचा आयुष्य चांगला असावा ईश्वरच्या किंमत मिळून आणि वारकरी संप्रदायाची धुरा आपण सर्वांनी सांभाळायची. आणि म्हणून पंढरपूरमध्ये देखील आपली थैली ठेवण्यासाठी जरूर जागा होईल. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी एक मताने एक दिलाने काम करूया. आणि आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या भिवंडी तालुक्यातील नाही संपूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे. आणि गणरायाच्या माध्यम सणानिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. गणरायांना मी विनंती करेन, आलेले संकट हे आपण सर्व दूर करावे आणि सर्व जनतेला, सर्व लोकांना सुखी समृद्धी ठेवावे अशी मी आपल्याकडं मागणी करतो. आणि आपण सर्वजण मिळून आपल्या गावात तुम्हाला सांगतो आता आपण मागणी प्रस्ताव केलेला आहे. 20 लाख रुपये एक शेड तयार होण्यासाठी आपल्याला शासनाकडून पत्र आलेलं आहे. जर झाला तर आपली ती जुनी बिल्डिंग आहे ऑफिस ग्रामपंचायतचा, तो पूर्ण ग्रामपंचायतचा ऑफिस आपल्या मंदिरासाठी ठेवलेला आहे. तिथं कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतची सरकारी योजना राबवायची नाही. मी आज मुद्दाम सांगतो का आम्ही असो किंवा नसो तर सर आपल्या फक्त मंदिरासाठी ती जागा आहे. का तर त्यांना आपण ग्रामपंचायतला जागा इकडं पूर्ण जागा जी आहे जुनी इमारत ती महाराज आपल्या फक्त मंदिरासाठी यात्रेसाठी वापरण्यासाठी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपण 20 लाख रुपयाचा प्रस्ताव केलेला आहे. जर देवाच्या कृपेने जर झाला, खाली सभा मंडप होईल, वरती अनेक स्लॅब टाकू शकतो, अशा पद्धतीचे होतील. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात आणि सर्वांचे मी आभारी आहोत. आणि आपण जेवण केल्याशिवाय महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये मी विनंती करतो. आणि जनार्दनचा सारखा म्हणजे तुम्ही वाढदिवसाचं काहीतरी बोललं बघा, ती एक वाद पेटवतो आपण चुकीच आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून आणि आपल्या गावातील वारकरी संप्रदायाचा कसा बीज किंवा वटवृक्षामध्ये रूपांतर होईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. ज्यांना गाता येते नाही चांगल्या प्रकारे गावा, ज्यांना वाजवता येते त्यांनी हजर राहावा, कारण तो वाजवणाऱ्यांची आपल्याला कमी पडत नाही. यांची संकल्पना आपल्या लोणार गावासाठी खूप वेगळी आहे. कारण तर त्यांनी असा मला सांगितलेला होता की आम्ही एक आदिवासी भागामध्ये चांगल्या प्रकारची शाळा नर्सरी चालू करू, आदिवासी मुलं काय आपली मुलं. आणि त्याच्यानंतर त्याची अशी संकल्पना होती का लोणारचं जो पुरातन मंदिर आहे याला जसंच्या तसं निर्माण करण्याची त्याचा हेतू होता. परंतु त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी त्यांचे गुरुजी आपण आता पंढरपूरला आणले ते स्वतः इथं आले होते. परंतु आम्ही त्यावेळेला शेठने मान्यता दिली की मी हे मंदिर जसं तसा कोरीव दगडामध्ये करेन. परंतु पुरातत्व विभाग आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा, त्यांनी अजिबात आपल्याला मान्यता दिली नाही. त्यांनी सांगितलं जसं आहे तसंच राहील, त्याच्यामध्ये तुम्हाला फेरबदल करता येणार नाही. म्हणून त्यांनी पुन्हा तोच मंदिर आपला जरीमरी मातेचा मंदिर होता लोणारचा, आपण तिथे बघा रानात जायचो तिथे उतरायचो, त्यांनी एक निर्माण केला. त्याच्यानंतर त्याची अशी संकल्पना होती की या भागामध्ये मी हॉस्पिटल बांधेन आणि हॉस्पिटल बांधण्याची त्याची इच्छा आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटल बांधून गोरगरिबांची सेवा करेन. त्याच्यानंतर असा एक संकल्पना त्याची आहे अजूनपर्यंत की या भागातल्या जे गरीब लोक आहेत त्यांना अन्न काही मिळत नाही, काही मुलं त्यांना जेवायलाही देत नाही, अशा लोकांसाठी देखील त्यांची जेवणाची 2 टायमाची व्यवस्था करण्याची त्या उमेशभाई चंदानेची धाडस आहे. आणि खरोखर त्यांनी ते करेलच असं मला खात्री आहे.
का तर त्याला अन्नदानाचं सत्र कधी सुरू करायचा होता, परंतु आम्ही कुठेतरी कमी पडलो किंवा आम्ही देखरेख करू शकलो नाही असा एक असल्यामुळं ते चालू झालं नाही. पण ते देखील ते करेल. आणि उमेशबाईंनी पहिले आता पंढरपूरमध्ये थोड्या दिवसामध्ये काम सुरू होणार, आता काम चालू झालं असता चांगला त्यांचा राहावा अशा भगवानच्या प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांची गणपती बाप्पांनी गणपती बाप्पांना विनंती करेन की जी आमच्या बरोबरची मंडळी आहे ही चांगल्या पद्धतीची गुन्ह्या गोविंदांनी नांदावी, त्याच्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. Hare
Jai
Hari
समाधीत जीवन हरिपाठ समाधीत जीवन हरिपाठ समाधीत जीवन हरिपाठ हरिमुखे मना हरिमुखे
विष्णुदास नामा राहे पंढरपुरी विष्णुदास नामा राहे पंढरपुरी हर हर बलवेला देवा हर हर बलवेला देवा शंकरा 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 नामा तुझे बलवेला शंकरा नामा तुझे बलवेला शंकरा नामा तुझे बलवेला